बाप्पा मोरया 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 रे. श्रीमंत दगडूशेठ गणपती की जय. ओ श्रीमंत दगडूशेठ गणपती. हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज आहे रविवार आणि आज रविवारच्या दिवशी आमच्या घरी कसं ना की पूर्ण दिवस तर कामामध्ये जातो. आईला पण दिवसभर काम करायला खूप टाईम लागतो आणि कसं सगळेजण घरी असल्यामुळे खूप जास्त काम वगैरे वाढतं. मग त्याच्यामुळे मी पण ठरवलं की आईला थोडंसं काम वगैरे करू लागायचं. आणि मग मी सर्वात प्रथम तर कुकर वगैरे लावलं आणि गॅसवरती कुकर वगैरे ठेवून मग नंतर फुलगोबीची भाजी वगैरे आईनं कट केलेली होती तर ती धुवून वगैरे घेतली स्वच्छ आईनंच. आणि मग नंतर उपवास, आता आम्हाला आज उपवास आहेत ना रविवार, मग त्याच्यामुळं मग ते मी सर्वप्रथम तर मी शाबू वगैरे करून घेण्यासाठी बटाटा वगैरे कट करून घेतला आणि बटाटा मिरची वगैरे हे सगळं कट करून घेतलं. शाबूमध्ये टाकण्यासाठी थोडंसं मोठं शेंगदाण्याचं कूट वगैरे करून घेतलं कारण छान लागतं. आणि आज रविवार असल्यामुळं आम्ही सकाळी उशिरा पण उठलो सर्वजणच, त्याच्यामुळे स्वयंपाक वगैरे करायला पण टाईमच लागला ना आज. मग मी सर्वप्रथम तर शाबू वगैरे करून घेतला सर्वांना खाण्यासाठी आणि दिदी पण आलेली आहे. मग मी, आई आणि दिदी तिघींनी पण उपवास पकडला कारण माझं तर काय पहिलाच म्हणजे मी जर फर्स्ट टाईमच रविवार धरत आहे कारण लग्नाच्या नंतरचा हा फर्स्टच रविवार आहे माझा. इथून मागे मी कधी उपवास नाही केलेला हा. त्याच्यामुळं मग मी शाबू बनवला आणि मग ओळी नुसतं शाबू मागत होती, मला म्हणत होती मला शाबू दे. तिला तर असा कोरडा शाबू आवडतो, त्याच्यामध्ये न काही टाकता मीठ वगैरे न काही टाकताच आवडतो तिला कोरडा खाण्यासाठी. मग थोडासा तिला साईडला तिला थोडंसं दिला आणि मी मग छान शाबू असा बनवून घेतला. आणि त्याच्यानंतर मग हे बघा, हे किचन वाट्यावर बसूनच भूत खात आहे शाबू आणि उपीट. तर त्याला काही आवडतं खायला, नुसतं येण्यासारखंच करते. मग मी पीठ वगैरे मळून घेतलं तोपर्यंत मग आई पण म्हटली मी आता कपडे वगैरे धुवून घेते, म्हटली तू पीठ वगैरे मळून घे. मग मी पीठ वगैरे मळून घेतलं व्यवस्थितपणे. तर पीठ मळते वेळेस काय करायचं ना की पाणी टाकण्याच्या अगोदर थोडंसं म्हणजे एक चम्मच छोटा चम्मच असतो ना त्याने हे टाकायचं त्याच्यामध्ये तेल टाकायचं, नंतर पीठ मळून घ्यायचं मीठ वगैरे व्यवस्थित टाकून. आणि मग मी अगोदर तर मी तेलाची चपाती बनवत होते म्हणजे तेल वगैरे लावून, पण नंतर पप्पा पण म्हणले आणि आई पण म्हणली की तेलाच्या चपात्या नको करू म्हणले कारण ते तेलाचं वगैरे खाऊ वाटणं. आणि मी आणि आई पण एक्सरसाइज वगैरे जॉईन केलेली आहे, आता ऑनलाईन व्यायाम चालू केलेला आहे. तर त्याच्यासाठी मग मी आणि आईनं पण तेल वगैरे खाणं कमी केलं. जास्त तर आम्ही पालेभाज्याचं सूप वगैरे हेच सगळंच बनवून असं खात आहेत. असं चपात्या वगैरे तेवढं बंदच केलं. मग मी ही चपाती एकच बनवली बिना तेल लावता आणि बाकीच्या सगळ्या बिना तेलाच्या चपात्या बनवल्या आज. आणि म्हणजे खरं सांगायचं म्हणलं ना तर तेलाच्या चपात्यापेक्षा बिना तेलाच्या चपात्या छान लागतात आणि त्याचं टेस्ट पण एकदम छान येतो कारण त्या चपात्या एकदम व्यवस्थित भाजतात. आणि तुम्ही पाहू शकतात ही पोळी डब्यामध्ये जी चपाती दिसत आहे ना त्याच्यापेक्षा ही नंतरची जी चपाती केलेली आहे बिना तेलाची ती छान लागत होती. आणि नंतर भैयाला पप्पांना पण उपवास नव्हता, त्याच्यामुळं मग त्यांनी काही जेवण केलं. त्यांना आईनं ते ह्याची भाजी बनवली होती नंतर पालकाची वगैरे. आणि मग मी शाबू वगैरे बनवलेला नंतर आणि शाबू वगैरे बनवून मग मी, आईनं आणि दिदीनं फराळ केला. आणि बघा हे अशा प्रकारे मी सगळ्या चपात्या वगैरे बनवून घेतलेल्या. आणि चपात्या फक्त लाटून गॅसवरती 2च मिनटं म्हणजे 2 किंवा 3 मिनटं भाजायची, तव्यावरची थोडीशीच हे होऊ द्यायची थोडीशी कडक आणि नंतर गॅसवरती घेऊन भाजायची. आणि ही चपाती एवढी खमंग आणि एवढी टेस्टी लागते खायला पण. आणि ह्याच्यासोबत जर ठेसा म्हटलं तर मग काय मजाच वेगळी तशी तर. आणि अजून कोणाकोणाला तर चहा आणि चपाती खायला आवडते कारण तसं तर मलाच आवडते, बाकी पण मी फ्रेंड्समध्ये वगैरे पाहिलेले चहा चपाती वगैरे खाते वेळेस वगैरे, त्याच्यामुळे मला पण आवडते. आणि हे मी चपात्या वगैरे बनवलेल्या आहेत नंतर. आणि मग भैया म्हटला तू अगोदर फास्टमध्ये भाजी बनवून घे, चपात्या नंतर बनव. मग मी फक्त 2-3च चपात्या बनवल्या आणि अगोदर भाजी बनवायला घेतली. तर आईनं पालक वगैरे कट केलेली होती, मी वरण भात लावलं होतं. तर मग मी अगोदर वरण वगैरे काढून ठेवलं साईडला आणि हे काय टमाटर वगैरे चिरून घेतलं होतं. आणि पहिले काय करायचं ना की कधी पण त्याच्यामध्ये ना टमाटर वगैरे किंवा काही भाजी असेल तर त्याच्यामध्ये सर्वात प्रथम ना मीठ टाकायचं. कारण कुठलीही भाजी ना कढईमध्ये तेलाच्या नंतर जिरे मोहऱ्याच्या नंतर जर भाजी टाकली
तर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि नंतर त्याच्यामध्ये भाजून घ्यायचं व्यवस्थित तेलामध्ये. तर भाजी व्यवस्थित भाजते आणि त्याचं जे तेल आहे तर त्या भाजीला तेल पण सुटतं नंतर लास्टला. म्हणून मग मी काय केलं की 1 चम्मच मीठ वगैरे घालून घेतलं आणि नंतर टमाटे व्यवस्थित त्याच्यामध्ये टमाट्याच्या फोडी जे आहेत ते व्यवस्थित तळून घेतल्या. आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये टाकली मी हळद. हळदीनं कसं होतं की हळदीने मी भाजीला व्यवस्थित टेस्ट पण येते आणि कलर पण एकदम छान येतो. त्याच्यामुळं मग मी टाकली हळद. आणि मग तोपर्यंत आईचं पण सगळं काम वगैरे आवरून झालेलं होतं. भांडी कपडे धुतली होती आईनं आणि मी पण ही भाजी वगैरे बनवून घेत आहे. तर त्याच्यानंतर मी टाकली त्याच्यामध्ये 1 चम्मच चटणी टाकली. थोडंसं मी सांबार मसाला टाकला आणि थोडासा अर्धा चम्मचच अंबारी मसाला टाकून घेतला. कारण अंबारी मसाल्याने पण टेस्ट खूप छान होतं. आणि हे पालकाचे वरण वगैरे करायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये टाकायचं सहसा जास्त तर मी टाकतेच. तर नंतर मग मी पालकाचं वरण तयार करून घेतलं. आणि आता ह्याच्यामध्ये मी पालक भाजून घेते व्यवस्थित. ह्याच्यामध्ये पालक भाजून घ्यायच्या अगोदर पालक वगैरे भाजून घेतली ना व्यवस्थित तर त्याच्यामध्ये छान असं त्या वरणाल्यानंतर तेल सुटतं. तर पालक आईनं मग अशी कट करून दिलेली होती आणि ह्याच्यामध्ये मी व्यवस्थित अशी पालक चांगली भाजून घेतली. आणि टोमॅटो जे आहे तर ते जास्त मी छोटं छोटं नव्हतं केलं कारण टोमॅटो खायला वगैरे चांगलं असतं, रक्त वगैरे वाढतात म्हणतात. आणि त्याच्यानंतर मग मी चांगली पालक छोटी छोटी होईपर्यंत अशी सॉफ्ट होईपर्यंत त्याच्यामध्ये मी चांगली भाजून घेतली तेलामध्ये. आणि नंतर मग वरून टाकलं मी आपलं तुरीच्या डाळीचं वरण त्याच्यामध्ये टाकलं मी. तर हे बघा अशी आपली पालकाची भाजी झालेली होती. तर आईला पप्पांना सगळ्यांना आणि दीदीला पण खूप जास्त आवडली भाजी आणि मला पण खूप जास्त आवडली भाजी. आणि तुम्हाला कशी वाटली माझ्या भाजीची रेसिपी हे पण तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि तुमचं प्रेम असंच भरभरून राहू द्या. आणि सर्वांना थँक्यू सो मच. थँक्यू.